हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. टेलिग्रामवर आपण जे MCQ टाकतोय त्याच्यानुसार बऱ्यापैकी तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना दिसतीये, तुमचे फीडबॅक येत आहेत मला. आणि तोच माझा मेन उद्देश आहे की आपण केलेला अभ्यास हा परीक्षेमध्ये रिफ्लेक्टच होत नाही. परीक्षेत गेल्यानंतर ते प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होत नाहीत किंवा ॲप्लिकेशन होत नाहीये आणि मग पर्यायामध्ये आयोग काहीतरी कन्फ्यूज करून टाकतं. या सगळ्या गोष्टींना इथंच आपण फॅमिलियर झालो पाहिजेत, हा माझा मेन पर्पज आहे. त्यातला आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा, केंद्र सरकारला मिळणाऱ्या विविध उत्पन्न स्रोतापैकी खाली नमूद केलेला कोणता स्रोत किंवा घटक हा सरकारवर देणी निर्माण करत नाही? आणि पर्याय आहे डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणूक, देशांतर्गत कर्ज. कर्जामध्ये दोन प्रकार आहेत, परकीय कर्ज आणि देशांतर्गत. त्यातला एक घटक इथे विचारला आहे, देशांतर्गत. नेक्स्ट RBI कडून घेतलेली कर्ज आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, सार्वजनिक वित्त टॉपिक करताना आपण केंद्र सरकारचं उत्पन्न करतो, त्यात महसुली उत्पन्न, भांडवली उत्पन्न हे बायफर्गेशन सगळ्यांना माहिती आहे. पण जर उत्पन्नामध्येच आपण जर नीट बघितला तर मी तर फक्त उत्पन्नच घेतला, महसुली भांडवली हे विचारलंच नाही आपल्याला. उत्पन्नात दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे पूर्णतः सरकारला मिळणार उत्पन्न जे परत करायचं नाही. आता असं उत्पन्न जे देणी निर्माण करतं म्हणजेच कर्ज स्वरूपात सरकारने ह्या आर्थिक वर्षात जेवढा पैसा घेतलाय, आता ते कर्जाचा घेतला म्हणजे तर परत करावं लागेल ना. पण ते इन्कममध्येच काउंट होत असतं, उत्पन्नात काउंट होतं, पण ते भविष्यात परत करायचं असतं. त्यालाच आपण लायबिलिटी म्हणतो, त्याला देणी निर्माण करणं म्हणतो, त्यालाच कर्ज म्हणतो. आणि मग हे मात्र सरकारला भविष्यात परत करायचं असतं. आणि इथं तुम्हाला काय विचारलंय हे की देणी लायबिलिटी निर्माण करत नाही असं उत्पन्न. आता ॲक्च्युली हे तिन्ही स्रोत सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत बरं का. म्हणजे RBI कडून घेतलेलं कर्ज हे पण इन्कममध्ये टाकतो, देशांतर्गत घेतलेलं कर्ज हे पण इन्कममध्ये टाकतो आणि निर्गुंतवणूकमधून आलेली रक्कम हे पण इन्कममध्येच टाकतो. आता तुम्हाला बायफर्गेट असं करायचंय की हे सरकारवर देणी निर्माण करतं, हे पण निर्माण करतं, हे निर्माण करत नाही. आणि एक्झॅक्टली प्रश्नात हेच विचारलंय. सो युअर आन्सर इज फर्स्ट, डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणूक. कारण सरकारने त्या कंपन्यातले शेअर्स विक्रीला काढलेले असतात, त्यातून मिळाली रक्कम ही सरकारला इन्कम म्हणूनच कन्सिडर होती, ती परत करायची नसते. विचार करा ह्या प्रश्नाची डेप्थ आणि त्याचे ऑप्शन्स. म्हणजेच आपल्याला काय पाहिजे, इन्कममध्येही लायबिलिटी निर्माण करणारं आणि पूर्णतः सरकारला मिळणार इन्कम हेही अभ्यासावं लागेल. फक्त महसुली भांडवली एवढ्यापुरतं मर्यादित राहू नका. येणाऱ्या परीक्षेमध्ये एवढी जर लेवल आयोगाने डेप्थ गाठली तर आपण तिथे टिकलो पाहिजेत. कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी एवढ्या लेवलला इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट क्लिअर असणं अपेक्षित आहे. यस, सो भेटूया परत एका नवीन MCQ सोबत. थँक्यू.